मित्रांनो, नाशिक रिंग रोडचा प्रस्ताव मान्य करत राज्य सरकारने अखेर शासन निर्णय मंजूर करत जो रिंग रोडसाठी खर्च येणारे नाशिकचा जो परिक्रमा मार्ग आपण त्याला म्हणतोय त्या रिंग रोडसाठी जो खर्च येतो तर त्या खर्चाला राज्य सरकारने मान्यता देत शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तुम्हाला माहिती की 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा हा होणार आहे आणि त्याच कुंभमेळ्याचं नियोजन करत राज्य सरकारने नाशिकला कोणत्याही प्रकारचा जो अडथळा आहे ट्रॅफिक अडथळा निर्माण होऊ नये यामुळे या रिंग रोडचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो रिंग रोडचा प्रस्ताव सुद्धा मान्य करत आता त्यासाठी जो खर्च आहे तर तो सुद्धा मंजूर केलेला आहे। काही संपूर्ण सविस्तर अपडेट आलेले पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा मित्रांनो, हा तो शासन निर्णय ज्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक परिक्रमा मार्ग म्हणजेच रिंग रोड विकसित करण्याबाबत शासन निर्णय अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता जे त्र्यंबकेश्वर येथे किंवा नाशिकमध्ये हा जो कुंभमेळा होणार आहे तर कुंभमेळ्यासाठी खास करून ही तयारी चालू आहे जेणेकरून ट्रॉफिकचे सगळे जे प्रॉब्लेम आहे तर ते सॉल्व्ह व्हावेत, ट्रॉफिक ही व्हावी नाही आणि भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर यासाठी या रिंग रोडचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला असून याला प्रस्तावित मान्यता देण्यात आलेली आहे। तर शासन काय म्हणतं तर मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या दिनांक 27 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीत नाशिक परिक्रमा मार्ग विकसित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला असून त्याच अनुषंगाने काही गोष्टी राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत। त्या म्हणजे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या बैठकीत नाशिक परिक्रमा मार्ग म्हणजे नाशिक रिंग रोड विकसित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या मार्गाच्या आखणीस मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने लागणाऱ्या भूसंपादनासाठी तर मित्रांनो रुपये 3649 कोटी इतका खर्चास मान्यता देऊन हा निधी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे याची मान्यता राज्य सरकारने दिली। त्यानुसार भूसंपादनाचा पूर्ण खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे MSIDC यांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा मित्रांनो, हा जो रिंग रोड आहे तर त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 3649 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर एकूण 65.60 किलोमीटर लांबीचा हा जो रिंग रोड आहे तर तो रिंग रोड असणारे त्याला परिक्रमा मार्ग सुद्धा म्हटलं जात आहे। तर अशा पद्धतीने आता नाशिकचा रिंग रोड तयार होणार आहे। त्यासाठी जी भूसंपादन आहे तर ते भूसंपादन सुद्धा आता सुरुवात झालेली असून तर भूसंपादन लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि या कामाला सुरुवात होईल।